हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो ओके मास्टर कोर्स सुरू आहे, या कोर्समध्ये आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत. वन वर्ड सबस्टिट्यूशन्सचे जवळपास 8 लेक्चर्स आपण पाहिलेत. त्यानंतर आणि त्याच्यामध्ये सुद्धा पालँडसुरी आणि ब्लॅक बुक या दोन बुक्स मधून आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत. आता इडियम्सला सुरुवात झाली आहे. पालँडसुरी या बुक मधील सुरुवातीचे म्हणजे पालँडसुरीमध्ये दिलेले जे काही 325-326च्या आसपास ज्या इडियम्स आहेत, त्या सर्व इडियम्स आपण या ओके मास्टर या कोर्स मध्ये पाहणार आहोत. आपण सुरुवात करतोय. पहिलं लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सेकंड लेक्चरला आपण सुरुवात करतोय. इकडचा तिकडचा कुठलाही टाइमपास न करता स्ट्रेट जाऊयात. अगेन मी शरद खेडकर आणि माझ्याविषयी ज्या गोष्टी तुम्हाला सांगायला पाहिजे त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा की सीडीएस पास केलेली आहे 6 वेळा. एनसीसी कॅडेट आहे, 6 वेळा सीडीएस पास केली आहे. एसएसबी इंटरव्ह्यू दिला आहे मी 4 वेळा. एफकॅट पास केली आहे इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्यासाठीची. 3 विषयात सेट उत्तीर्ण, नेट जेआरएफ, पीएचडी स्कॉलर आहे. चलो नेक्स्ट. पहिली इडियम आहे बघा, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. म्हणजे आपल्याकडे असं असतं कधी कधी दोन विकल्प असतील, दोन ऑप्शन्स असतील आणि दोन्ही वर्स्ट ऑप्शन आहेत. म्हणजे दोन्ही ठिकाणी सुद्धा कोणत्याही साईडला जरी आपण जायचा विचार केला तरी सुद्धा आपल्याला चांगला ऑप्शन नसतो. म्हणजे काय आपल्याला जर बघायचं असेल किंवा मग आपण पाहूयात बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. अगोदर बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी चा मिनिंग समजून घ्या बरं. इमेज पहा. इमेज पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल हा डेव्हिल आहे. डेव्हिल म्हणजे राक्षस, सैतान वगैरे असं ज्याला आपण म्हणतो. बघायला गेलं तर माझी सुद्धा त्याच्या जवळ जाण्याची हिंमत नाही, मी दुरून दाखवतोय. हा सैतान आहे, डेव्हिल आहे, राईट. आणि या साईडला बघितलं तर एक डीप सी म्हणजे खोल समुद्र आहे. मला सांगा, हा जो मध्ये थांबलेला व्यक्ती आहे याच्याकडे चॉईस आहे का? चॉईस जरी असली, दोन ऑप्शन्स आहेत, डीप सी आहे, डेव्हिल आहे. मग बिटवीन द डेव्हिल अँड डीप सी दोन गोष्टींच्या मध्ये अडकलं जर गेलं तर जो विकल्प आहे ते विकल्प तितकाच वर्स्ट आहे, खराब आहे, किंवा मग तो चांगला ऑप्शन नाही. दोन्ही सुद्धा खराब ऑप्शन्स असणं त्याला म्हणतात बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी. म्हणजे काय होणं, व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये काय होणं, अडकणं. लग्न झाल्यानंतर जसं अडकतो तसं, राईट. आता बघा बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी याचा मिनिंग तुमच्या लक्षात आलाय. त्याच प्रकारचं मिनिंग आणखी एक इडियम आहे, बिटवीन टू फायर्स. मला सांगा, मला कुठे उजव्या किंवा डाव्या साईडला म्हणजे जाता येत नाही, परंतु म्हणजे पाठीमागे सुद्धा आग आहे आणि पुढे सुद्धा फायर आहे. म्हणजे फायर आहे दोन्ही साईडला, पाठीमागे आणि पुढे. मग मला जर पाठीमागे जायचं असेल तरी सुद्धा आग आहे, फायर आहे. पुढच्या साईडला जायचं असेल तरी सुद्धा फायर आहे. म्हणजे काय, जे दोन ऑप्शन्स आहेत ते दोन्ही सुद्धा ऑप्शन्स तितकेच वर्स्ट असणं. म्हणजे काय, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, बिटवीन टू फायर्स, या दोन्ही इडियमचं मिनिंग सेम आहे. आणि अशाच प्रकारची आणखी एक इडियम आहे, बोथ द एक्सप्रेशन्स म्हणजे दोनचे वरचे दोन ऑप्शन्स आहेत, मीन द सेम ॲज बिटवीन स्कायला अँड कॅरिब्डिस. बिटवीन स्कायला अँड कॅरिब्डिस म्हणजे सुद्धा दोन गोष्टींच्या मध्ये अडकणं आणि जे दोन ऑप्शन्स आहेत ते चांगले ऑप्शन्स नसतात. इथे लक्षात, 3 आपल्याकडे, एक बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, नंबर 2 बिटवीन टू फायर्स आणि नंबर 3 बिटवीन स्कायला अँड कॅरिब्डिस. 3 इडियम्स आहेत. तिन्हीचे सुद्धा मिनिंग असाच आहे की जे दोन विकल्प आहेत ते दोन्ही विकल्प वर्स्ट असणं, खराब असणं किंवा चांगले ऑप्शन्स नसणं. चलो, हे तर तुम्हाला मी इमेजच्या माध्यमातून सांगितले. पाहायचे असेल तर तुम्ही पुन्हा एकदा इमेज पाहून घ्या. एक व्यक्ती आहे, डेव्हिल, आणि तो डीप सी म्हणजे खोल समुद्र याच्यामध्ये गुंतला गेलेला आहे. चलो नेक्स्ट. टू बीड फेअर म्हणजे एखादी गोष्ट घडेल असं आपण जेव्हा म्हणतो किंवा घडण्यासाठीची जी प्रोबॅबिलिटी आहे त्यानुसार आपण तशा प्रकारचं मिनिंग या इडियमचं आहे. टू सिम लाईकली म्हणजे घडेल असं वाटणं. टू प्रॉमिस वेल घडण्याची फारच दाट शक्यता आहे, किंवा येस असं वाटतंय की असं होऊ शकेल, तेव्हा आपण म्हणतो टू बीड फेअर. विथ अन एंटरप्राइजिंग टेम्परामेंट अँड अ मॅनेजमेंट डिग्री फ्रॉम अ प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन, शी बिड्स फेअर टू बी अ सक्सेसफुल मॅनेजर. तिच्याकडे काय आहे, तिचं एक एंटरप्राइजिंग टेम्परामेंट आहे तिच्याकडे, आणि एका प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूशन मधून मॅनेजमेंटची डिग्री आहे. तर शी बिड्स फेअर टू बी अ सक्सेसफुल मॅनेजर. ती सक्सेसफुल मॅनेजर होऊ शकते, 100% होईलच असं जेव्हा म्हणायचे तेव्हा आपण काय म्हणतो, टू बीड फेअर. ओके, चलो नेक्स्ट. कुठलाही टाइमपास न करता आपण मिनिंग एक्सप्लेन करतोय. कधी कधी सेंटेन्सेस आहेत, कधी इमेजेसचा वापर केलाय, कधी माझ्याकडे स्वतःचे असणारे किस्से आहेत. ओके. टू बाईड वन्स टाइम म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा पेशंटली वेट करणं, म्हणजे संयमाने वेट करणं. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा जर अभ्यास करताय
तर या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये कसं असतं बघा, तुम्हाला अभ्यास व्यवस्थित होणं गरजेचं आहे. लगेच रिझल्ट येईल किंवा स्कोर येईल असं नाही, बरोबर. अभ्यास व्यवस्थित होणं अपेक्षित आहे. ते झाल्याच्या नंतर येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला काय करतील, पेशन्स ठेवावे लागतील. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पेशन्स फार महत्वाचे आहेत असं आपण नेहमी म्हणतो. ते काय, त्या म्हणजे रिझल्ट असेल, जॉईनिंग असेल, यासाठी वेळ पण लागतो. म्हणजे काय, पेशन्स ठेवून वेट करणं. टू बाईड वन्स टाइम अशा प्रकारची इडियम आहे. लेट अस बाईड आवर टाइम टिल द मशीन इज रिपेअर्ड अँड वी आर एबल टू रिझ्यूम वर्क. आपलं मशीन रिपेअर होईपर्यंत आपण संयमाने वाट पाहू, त्यानंतर आपण आपलं काम पुन्हा सुरू करू शकतो. रिझ्यूम म्हणजे काय करणं, पुन्हा सुरुवात करणं. एखादा व्हिडिओ तुम्ही काय करता, पॉज करता. PAUSE, पॉज म्हणजे एखादं थांबवणे. त्याचा अँटोनिम काय असतं, रिझ्यूम. RESUME, रिझ्यूम म्हणजे पुन्हा सुरू करणे. येते काय लक्षात. टू वेट पेशंटली. टू बाईड वन्स टाइम म्हणजे टू वेट पेशंटली म्हणजे संयमाने वाट पाहणे. बर्ड्स आय व्ह्यू. बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय, मला सांगा. आकाशामध्ये एखादा पक्षी आहे, पक्षी वरून पाहतो. जसं तुम्हाला घार हा पक्षी माहित असेल. तो पक्षी असा वरून आकाशातून पाहतो बघा, की कुठं त्याला त्याचं भक्षक, त्याला भक्षक म्हणण्यापेक्षा त्याला कशाची शिकार करता येईल. एखादा प्राणी असेल छोटा वगैरे, राईट. कोंबडीच्या पिल्लांना वगैरे घार उचलून नेते, किंवा मग कधी एखादा साप वगैरे असेल तर त्याला ती घार उचलून नेते पायामध्ये धरून पकडून, बरोबर. तर ते वरून पाहतं खाली. आता एखादा बर्ड आकाशातून जर खाली जमिनीवर पाहत असेल तर त्याला कशा प्रकारे दिसेल. या इमेजकडे बघा बरं. एक घनदाट जंगल आहे. त्या घनदाट जंगलामध्ये अशा प्रकारचा एक रोड आहे, राईट. हा रोड वरून पाहिला तर कशा प्रकारे दिसेल. बर्ड, एखादा आकाशातून बर्ड पाहतोय, पक्षी पाहतोय, त्याला ज्या प्रकारे दिसेल ते, बरोबर. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एक जनरल व्ह्यू एखाद्या गोष्टीचा, बर्ड्स आय व्ह्यू. आता मला या रस्त्याचा बघायचं होतं की मार्ग कसा आहे, नागमोडी आहे की स्ट्रेट आहे वगैरे. मग मी आकाशात वर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून वगैरे गेल्यानंतर जर पाहू शकत असेल तर त्याला बर्ड्स आय व्ह्यू म्हणतो. म्हणजे काय, एक जनरल व्ह्यू घेतो. येते लक्षात. जनरल व्ह्यू ऑफ समथिंग, एखाद्या गोष्टीचा जनरल व्ह्यू म्हणतो ना आपण, ते म्हणजेच काय, बर्ड्स आय व्ह्यू. क्लाइंब टू द टॉप ऑफ कुतुब मिनार इफ यू वॉन्ट टू हॅव अ बर्ड्स आय व्ह्यू ऑफ दिल्ली. दिल्लीचा बर्ड्स आय व्ह्यू जर बघायचा असेल, एक जनरल व्ह्यू जर घ्यायचा असेल, दिल्ली कशा प्रकारे दिसतं, किंवा कोणत्या भागात दाट वस्ती आहे, कोणत्या भागात, आता दिल्ली आहे, दिल्लीमध्ये कुठे विरळ भाग असणार नाही, सगळीकडेच दाट वस्ती वगैरे आहे. परंतु तरी सुद्धा कोणत्या भागामध्ये जास्त बिल्डिंग आहेत, कोणत्या भागामध्ये डेन्सिटी कमी असते, कोणत्या भागामध्ये आपल्याला थोडंफार वृक्ष वगैरे दिसतील, कोणत्या भागामध्ये नाहीत, हे सगळं जर एक जनरल व्ह्यू घ्यायचा असेल तर कुतुब मिनारवर चढल्यानंतर लक्षात येऊन जाईल. कुतुब मिनार दिल्लीमध्ये आहे, उंच, राईट. त्याच्यावरती चढल्यानंतर ते पाहता येईल. मग जनरल व्ह्यू, बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे काय, एक जनरल व्ह्यू. चलो नेक्स्ट, ब्लॅक शिप. BLAK, ब्लॅक शिप. ब्लॅक शिप म्हणजे काय, डिसरेप्युटेबल मेंबर ऑफ द ग्रुप. एखाद्या ग्रुप मधील एखादा ज्याला आपण काय म्हणू, ज्याची रिस्पेक्ट केली जात नाही, किंवा असा एखादा मेंबर ज्याने काय केले, ग्रुपला धोका दिलेला आहे वगैरे. आणि धोका दिला असल्यामुळे त्याला काय, त्याचा मान सन्मान राखला जात नाही, किंवा आदर केला जात नाही, किंवा त्याला व्यवस्थित बाकी लोक बोलत सुद्धा नाही. त्याला काय म्हणायचं, ब्लॅक शिप. ओके. एव्हर सिन्स शी डायव्हल्ज. डायव्हल्ज म्हणजे काय, हा वर्ड PSI मीन्स ग्रुप B 2020 ला विचारला गेला. डायव्हल्ज म्हणजे डिस्क्लोज करणं. डिस्क्लोज म्हणजे उघड करणं. ओके. एव्हर सिन्स शी डायव्हल्ज्ड सम सिक्रेट्स ऑफ द डिपार्टमेंट टू द मॅनेजिंग डायरेक्टर, शी हॅज बीन ब्रँडेड ॲज अ ब्लॅक शिप. आता एक डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे काही लोक आहेत, आणि त्यांची एक काही इन्फॉर्मेशन, जी सिक्रेट इन्फॉर्मेशन होती, त्या डिपार्टमेंटची तिने काय केली, मॅनेजिंग डायरेक्टरला नेऊन दिली. तेव्हापासून तिला काय ब्रँडेड केले गेले, की ती ब्लॅक शिप आहे. कारण का बरं, म्हणजे इतर जे लोक आहेत त्यांच्या बरोबर न राहता इन्फॉर्मेशन तिने डिस्क्लोज केली, डायव्हल्ज केली. येते लक्षात. आणि त्यामुळे इतरांना तिच्याविषयी काय वाटतं, की ही माहिती फोडते किंवा आपल्या गोष्टी इतरांना सांगते. म्हणजेच काय, तिच्याविषयी फार काही रिस्पेक्ट वगैरे ग्रुपमध्ये असेल का, अजिबात नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय, ब्लॅक शिप. आपल्या मध्ये असं कोणतरी असतं बघा आजूबाजूला, आपण 4 चौघांमध्ये गप्पा मारल्या ना, ते जाऊन कोणाला तरी सांगून देणार, राईट. आपण प्रायव्हेट मध्ये बोलत असतो 3-4 मित्रांमध्ये, एखादा असतं ती माहिती जाऊन दुसऱ्यांकडे कुठेतरी जाऊन ओळखणार आणि ती माहिती त्यांच्या बरोबर सांगणार, राईट. त्याला म्हणायचं ब्लॅक शिप. चलो नेक्स्ट, इन ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काय, ब्लॅक म्हणजे काय, जसं की आपले पेन आणि शाई आहे, पेन आणि कागद आहे, शाई आणि पेन हे म्हणतो आपण, कागद म्हणतो. म्हणजे कागदावर जर इंकने लिहिलं, जर समजा आता ब्लॅक इंकने जर लिहिलं मी, हा व्हाईट कागद आहे,
याच्यावरती ब्लॅक इंकने जर लिहिलं, राईट, म्हणजे काय, व्हाईट कागद आहे, व्हाईट पेपर आहे, त्याच्यावरती ब्लॅक इंकने लिहितोय, म्हणजे काय आपण म्हणतो त्याला रिटर्न मध्ये असणं, काहीतरी लिखित असणं. इन ब्लॅक अँड व्हाईट, रिटर्न ऑन पेपर इन इंक, म्हणजे काय, लिखित असणे, एखादी गोष्ट लिखित. म्हणजे एखादा सिनियर त्याच्या ज्युनियरला काय करतो किंवा त्याचे सबऑर्डिनेट्स ना ओरल इन्स्ट्रक्शन्स देतो, तोंडी इन्स्ट्रक्शन्स देतो, राईट. पण काही वेळेस ते इन्स्ट्रक्शन्स रिटर्न मध्ये घेणं आवश्यक असतं, बरोबर का. तुम्ही सुद्धा काम करताना ते जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, फार जेव्हा असं वाटतं की हे अडचणीत आणणार आहेत, त्यावेळेस ते रिटर्न मध्ये घेणं आवश्यक असतं, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या पदांवरती जाल, मोठ्या पदांवरती जाल तेव्हा. वी मस्ट पुट दीज टर्म्स अँड कंडिशन्स इन ब्लॅक अँड व्हाईट so that there is no possibility of any misunderstanding. आता जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या आपण रिटर्न मध्ये घेतल्या पाहिजेत, लिखित ठेवल्या पाहिजेत, लिहून ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होण्याची किंवा आपल्या सर्वांमध्ये मिसअंडरस्टँडिंग होण्याची कोणतीही शक्यता राहणार नाही. ओके, चलो. इन ब्लॅक अँड व्हाईट म्हणजे काय करणं, रिटर्न मध्ये काहीतरी घेणं किंवा लिहून ठेवणं. अ ब्लेसिंग इन डिस्गाइज. ब्लेसिंग इन डिस्गाइज म्हणजे काय, सुरुवातीला असं एखादं संकट येतं आणि ते संकट नंतर ऑपॉर्च्युनिटी म्हणा किंवा त्याच्यातून आपल्याला बेनिफिट्स होतात. म्हणजे सुरुवातीला वाटतं की हे संकट आहे, परंतु नंतर कळतं की ही तर आपल्यासाठी आलेली एक ऑपॉर्च्युनिटी होती किंवा त्यातून आपल्याला काय असं म्हणू शकतो आपण की ज्याचा बेनिफिट आपल्याला झाला. अ मिसफॉर्च्यून दॅट लेटर प्रूव्स टू बी अ ब्लेसिंग. सुरुवातीला जे मिसफॉर्च्यून वाटलं, दुर्दैव असणार किंवा दुर्दैवी गोष्ट वाटते, ते नंतर ब्लेसिंग, एखाद्या गोष्टीचा आशीर्वाद म्हणा किंवा मग तशा प्रकारे आपल्याला जाणवते किंवा समोर येते. द लॉस ऑफ जॉब प्रूव्ड टू बी अ ब्लेसिंग इन डिस्गाइज फॉर हिम. ही सेट अप हिज ओन बिझनेस विच सून फ्लरिश्ड. म्हणजे तो आहे, त्याचं काय झालं की सुरुवातीला त्याचा जॉब लॉस, म्हणजे त्याला जॉब सोडावा लागला किंवा जॉबवरून काढून टाकलं. त्याला जॉबवरून काढून टाकल्याच्या नंतर त्याने स्वतःचा काय बिझनेस सेटअप केला. बिझनेस सेटअप केल्याच्या नंतर इतका चांगला बिझनेस झाला, हळूहळू तो बिझनेस फ्लरिश सुद्धा झाला, राईट, विस्तारला सुद्धा. म्हणजे काय, सुरुवातीला जॉब सोडावा लागला किंवा जॉबवरून काढून टाकलं, जरी त्याला दुर्दैवी वाटलं असलं तरी सुद्धा त्यातून नंतर त्याने बिझनेस सुरू केला आणि बिझनेस सुरू केल्याच्या नंतर बिझनेस एक्सपांड झाला. म्हणजेच काय, सुरुवातीला जॉबवरून काढून टाकलं, हे मिसफॉर्च्यून वाटलं, राईट, नंतर त्याचा बिझनेस वाढला वगैरे, हे काय त्याच्यासाठी चांगली गोष्ट ठरली किंवा काय म्हणतात ब्लेसिंग टाइप ठरलं. ओके, चलो नेक्स्ट. टू ब्लो हॉट अँड कोल्ड इन द सेम ब्रेथ. हॉट अँड कोल्ड. आता हॉट वाला शब्द जर तुम्ही पाहिला असेल, तुम्ही तुमच्या स्वतःच्या आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी हा शब्द वापरता. हॉट म्हणजे कॉफीच्या रेफरन्स मी सांगतो, म्हणजे कॉफीला रेफर करून सांगतो. ओके, हॉट कॉफी असते, कोल्ड कॉफी असते, त्या बाबतीत तुम्ही लगेच विचार नाही करायचा काही. हॉट अँड कोल्ड. आता तुमच्या लक्षात येत आहे का, हॉट अँड कोल्ड हे अँटोनिम्स आहेत एकमेकांचे. मग हॉट आहे आणि त्याचा अँटोनिम कोल्ड आहे. ओके, मग काहीतरी अपोजिट गोष्टी आहेत. मग जेव्हा ऑप्शन्स मध्ये हे तुम्हाला एक्झॅक्ट माहित नाही, त्यावेळी तुम्ही ऑप्शन मधून बघायचा की एकमेकांच्या अपोजिट असणारे कोणता ऑप्शन आहे, तो ते तुमचा आन्सर असेल. आता एक्झॅक्ट मिनिंग समजून घ्या. टू बी फेवरेबल अँड अनफेवरेबल बाय टर्न्स. कधी कधी एखादी गोष्ट फेवरेबल असते, कधी अनफेवरेबल असते. इनफेवरेबल नाही, फेवरेबलचं अँटोनिम होतं अनफेवरेबल. UN असा प्रिफिक्स येतोय बघा, UN. त्याला इनफेवरेबल नाही, फेवरेबल अँड अनफेवरेबल. मग एखाद्या वेळेस एखादी बाब, एखादी व्यक्ती जेव्हा कधी फेवरेबल असेल, कधी अनफेवरेबल असेल, असं जर असेल त्याला आपण म्हणतो टू ब्लो हॉट अँड कोल्ड इन द सेम ब्रेथ. ओके, चलो सेंटेन्स बघा. आय कॅन नेव्हर रिलाय ऑन अ पर्सन हु इज इन द हॅबिट ऑफ ब्लोईंग हॉट अँड कोल्ड इन द सेम ब्रेथ. आता ब्रीथ म्हणजे काय, याला आपण श्वासोच्छवास असं म्हणतो. एकाच वेळी जर एखादी व्यक्ती हॉट अँड कोल्ड इन द सेम ब्रीथ अशा प्रकारे जर बिहेव करत असेल, म्हणजे काय, कधी फेवरेबल असेल, कधी अनफेवरेबल असं जर बिहेव करत असेल, तर आय कॅन नेव्हर रिलाय. मी त्या व्यक्तीवरती डिपेंड नाही राहू शकत. रिलाय म्हणजे काय, डिपेंड असणे, एखाद्यावरती डिपेंड असणे. ओके, हॉट अँड कोल्ड फेवरेबल अँड अनफेवरेबल असणे बाय टर्न्स. नेक्स्ट, टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ही ट्रम्पेट म्हणजे तुतारी. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. आता तुम्ही पाहिलं असेल काही लोक आपल्या आजूबाजूला असतात जे काय करतात, स्वतःच काय म्हणतात तुंतुन वाजवत असतात. म्हणजे काय,
आपण जर 3-4 जण बसलेलो असो बोलायला, एखाद्या गोष्टीवरती विचार जर करत असो, असा विचार करत असताना एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा स्वतःच ओपिनियन मांडत असते, नाही असं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. परंतु काय होतं, मग आपण काय म्हणतो, तू तुझं तुमचं बंद कर यार, थांब थोडंसं. म्हणजे काय, ती व्यक्ती स्वतःच पुन्हा पुन्हा सांगत असते, स्वतःचं मोठेपण सांगत असते, स्वतःची स्तुती करत असते. राईट, त्याला म्हणतो स्वतःची स्तुती करणं, स्वतःविषयी जास्त बढाया मारणं, त्याला म्हणतो आपण टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. ओके, टू प्रेज वन सेल्फ म्हणजे स्वतःलाच काय करणं, प्रेज करणं, स्वतःची जास्त स्तुती करणं. इमेज बघायची असेल तर पाहून घ्या. ट्रम्पेट म्हणजे ही तुतारी. अशा प्रकारे जर आपल्याकडे इमेज असेल ट्रम्पेटची, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की स्वतःविषयी जास्त बोलून स्वतःची स्तुती करणं. विथ ऑल पॉलिटिकल पार्टीज ब्लोइंग देअर ओन ट्रम्पेट, द कॉमन मॅन फील्स परप्लेक्स्ड हुम टू वोट फॉर. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी काय करते, येते आणि सांगते की आम्ही कसे चांगले आहोत, असं प्रकारे स्वतःची स्तुती वगैरे करते. त्यावेळी मग कॉमन मॅन आहे तो गोंधळात आहे. परप्लेक्स्ड म्हणजे गोंधळात, कन्फ्युजन, CONFUSION, कन्फ्युजन. परप्लेक्स तो गोंधळात आहे की मग आता वोट कोणाला करायचं. जेव्हा तुम्ही वोट करताय, तुम्ही नागरिक आहात, सजग नागरिक आहात, तुम्हाला कळायला पाहिजे वोट कोणाला करायचं. आता इथे या लेक्चरच्या माध्यमातून जास्त आपण बोलणार नाही, परंतु तेवढं लक्षात तरी असायला पाहिजे. चलो नेक्स्ट, टू बॉइल डाऊन टू म्हणजे एखाद्या वेळेस टू फायनली अमाउंट टू म्हणजे काय होतं, आपण जेव्हा म्हणतो ना एखादी गोष्ट कारण ठरतीये, एखादी गोष्ट त्या गोष्टीचं कारण ठरतीये, किंवा आपली चर्चा वगैरे होती आणि काही झालं तरी आपण काय करतो, एका पॉइंटला येऊन थांबतोय. तो जो पॉइंट आहे किंवा एखादी गोष्ट जी कारण ठरतीये त्याला आपण म्हणतो टू बॉइल डाऊन टू. टू फायनली अमाउंट टू म्हणजे काही झालं तरी आम्ही तिथं जाऊन थांबतोय किंवा तिथपर्यंत पोहोचतोय आणि ती अडचण आहे. येते का लक्षात? टू अमाउंट टू. आर प्रॉब्लेम बॉइल्स डाऊन टू जस्ट वन थिंग, पॉसिटी ऑफ फंड्स. आमचा प्रॉब्लेम इथे येऊन थांबतो किंवा हा आमचा प्रॉब्लेम आहे पॉसिटी ऑफ फंड्स. पॉसिटी म्हणजे काय, कमतरता, कमतरता, पॉसिटी. मग अशाच प्रकारचे दोन शब्द आहेत आपल्याकडे, SCANTY, स्कॅन्टी हा एक शब्द आहे, SCARC स्कार्स हा एक शब्द आहे. त्याचबरोबर डर्थ, DEARTH डर्थ हा एक शब्द आहे. त्यानंतर डर्थ नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं, एवढं लक्षात ठेवा. डर्थ ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीची कमतरता. आता आम्ही मराठवाड्यातले आहोत, आमच्याकडे ना पाण्याची कमतरता असते, पाऊसच नसतो. डर्थ ऑफ वॉटर येते लक्षात. स्कार्स, स्कॅन्टी या शब्दांचं मिनिंग आहे एखाद्या गोष्टीची कमतरता असणे. पॉसिटी, पॉसिटी म्हणजे सुद्धा कमतरता. पॉसिटी ऑफ फंड्स, आर प्रॉब्लेम बॉइल्स डाऊन टू जस्ट वन थिंग, पॉसिटी ऑफ फंड्स. आमचा प्रॉब्लेम काय होते, पॉसिटी ऑफ फंड्स हा आहे, किंवा मग आमचं काही झालं तर आमची चर्चा तिथे येऊन थांबते की फंड्सची कमतरता आहे. टू बॉइल डाऊन टू, टू फायनली अमाउंट टू, काही झालं तरी टू फायनली अमाउंट म्हणजे तिथे येऊन थांबणे किंवा ती गोष्ट कारण ठरणे. नेक्स्ट इज अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अचानकपणे एखादी गोष्ट उद्भवत जर असेल, देन वी से अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अचानकपणे, सडनली एखादी गोष्ट घडणे. ओके, अनएक्सपेक्टेडली घडणे. अन अटरली अनएक्सपेक्टेड ब्लो ऑर डिझास्टर. डिझास्टर म्हणजे काय, आपत्ती, आपत्ती. एखादी अचानक एखादी आपत्ती घडून येणे किंवा सडनली एखादी डिझास्टर समोर येणे. द लार्ज स्केल डॅमेज टू आवर फॅक्टरी बिकॉज ऑफ द सुनामी प्रूव्ड टू बी अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे काय, अचानक जी एक सुनामी आली आहे, त्या सुनामी काय ठरली, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू ठरली, आणि त्याने काय केलंय, आमच्या फॅक्टरीला डॅमेज केलंय. कळतंय, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू, अचानक अनएक्सपेक्टेडली एखादी गोष्ट घडणे, त्याला आपण म्हणतो अ बोल्ट फ्रॉम द ब्लू. बोन ऑफ कंटेन्शन. कंटेन्शन म्हणजे काय, भांडण, वाद, राईट. मग आता हे जे दोन कुत्रे आहेत बघा, या दोन कुत्र्यांसमोर एक हाडूक पडलेलं आहे, त्याला काय म्हणू आपण, कशाचं तरी एक हाड असेल, हाड, हाडूक असा शब्द वापरतात. हे पडलेलं, मग या दोघांमध्ये ना ते घेऊन जाण्यासाठी भांडण लागतं. मग भांडणासाठीचं कारण काय, हे हाडूक म्हणजे काय, तुम्ही लक्षात ठेवू शकता, अ बोन ऑफ कंटेन्शन. बोन म्हणजे काय, यांच्या समोर जे पडलंय ते शरीरातील एखादा हाड, राईट. हे जे हाड पडलेलं आहे, या हाडला काय म्हणू आपण, बोन, बोन म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि बोन ऑफ कंटेन्शन वादासाठीचं हाड. मग या दोघांमध्ये जर वादासाठीचं हे हाड असेल, म्हणजेच काय, वादासाठीचं कारण आहे. मग बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे काय, वादासाठीचे कारण. बोन ऑफ कंटेन्शन म्हणजे काय, वादासाठीचे कारण, किंवा यालाच आपण असं म्हणू वादाचा मुद्दा.
ओके, चलो नेक्स्ट. आता अ बोन ऑफ कंटेन्शन याच प्रकारच्या याच असाच मिनिंग असणारी एक सिमिलर इडियम आहे आपल्याकडे, अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये जर ऍपल वरून भांडण लागलं तर आपण काय म्हणू, ऍपल सुद्धा एक भांडणाचं कारण ठरते ना. दोन व्यक्तींमध्ये ऍपल वरून जर भांडण लागलं तर लक्षात ठेवण्यासाठी अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड. अन ऍपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे सुद्धा वादाचं कारण, भांडणाचं कारण. ओके, चलो नेक्स्ट. ब्रेड अँड बटर. ब्रेड अँड बटर म्हणजे काय? आता ब्रेड अँड बटर ही आपल्या खाण्याची वस्तू आहे, मग आपण त्याला काय म्हणू, अ मीन्स ऑफ सस्टेनन्स, लाईव्हलीहूड. सस्टेनन्स आणि लाईव्हलीहूड या दोन्ही सुद्धा शब्दांचं मिनिंग आहे उपजीविका, म्हणजे पोटा पाण्याचा प्रश्न. उपजीविकेचं साधन, जे उपजीविकेचं साधन आहे त्याला म्हणतात ब्रेड अँड बटर. सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे. सेंटेन्स खरं तर मला अप्लाय होईल असं मी सांगतो. ही वॉज अनहॅपी ऍट हिज कॉर्पोरेट जॉब. तो कॉर्पोरेट जॉब मध्ये अनहॅपी होता. नाव टीचिंग इज हिज ब्रेड अँड बटर. आता शिकवणं, टीचिंग हे त्याचं काय, उपजीविकेचं साधन आहे. ब्रेड अँड बटर, इथे काय लक्षात, ब्रेड अँड बटर इज हिज, नो, टीचिंग इज हिज ब्रेड अँड बटर. चलो नेक्स्ट. टू ब्रीथ वन्स लास्ट. अगेन हा ब्रीथ, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, श्वासोच्छवास करतो, त्याला आपण ब्रीथ म्हणतो. टू ब्रीथ वन्स लास्ट. एखाद्याने एखाद्या व्यक्तीचा लास्ट ब्रीथ करणं. लास्ट ब्रीथ म्हणजे काय, त्यानंतर जर श्वासोच्छवास जर थांबला याचा अर्थ काय, मृत्यू झाला. म्हणजे टू ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे एखाद्याचा मृत्यू होणं. ओके, टू डाय, एखाद्याचा मृत्यू होणं. देवाघरी जाणे. दोज हू लीड अ कंटेंटेड लाईफ ब्रीथ देअर लास्ट इन पीस. बघा, ब्रीथ देअर लास्ट, हा जो देअर आहे ना, का आला बरं, की जे वन्स वापरलेला असतं ना, या ठिकाणी आपण जो काही एखादा प्रोनाउन वगैरे वापरायचा आहे तो वापरू शकतो. ब्रीथ देअर लास्ट इन पीस. ब्रीथ देअर लास्ट, ब्रीथ वन्स लास्ट म्हणजे त्यांचा मृत्यू होणं. ओके, सो ब्रीथ वन्स लास्ट म्हणजेच काय, डेथ होणं, टू डाय, मरणे. टू ब्रिंग टू बुक, अथवा टू ब्रिंग, आय विल ब्रिंग यू टू बुक म्हणजे काय, तुला पनिश करेल. आता बुक वरून पनिश करणं, शिक्षा देणं कसं लक्षात ठेवायचं बघा. हे एक बुक आहे आयपीसी, इंडियन पिनल कोड. इंडियन पिनल कोड म्हणजेच काय, जो आपल्याला ज्याच्यामध्ये बऱ्याचशा शिक्षा वगैरे सांगितलेल्या आहेत. गुन्हा, एखादा ऑफेन्स आणि त्याची शिक्षा, पनिशमेंट काय असेल. मग एखाद्याने जर काही चूक केली किंवा मोठा गुन्हा जर ऑफेन्स जर केला तर आपण वी कॅन ब्रिंग हिम टू बुक म्हणजेच काय, आपण त्याला एखाद्या किंवा त्या व्यक्तीला वी कॅन ब्रिंग हिम टू बुक म्हणजे आपण पनिश करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस बुक म्हणजे काय, आयपीसी. आता टू कॉल टू अकाउंट और टू पनिश म्हणजे एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी काय करणं, जिम्मेदार धरणं किंवा त्याला पनिश करणं. आयपीसी मध्ये शिक्षा वगैरे सांगितलेली आहे, त्यावरून आपण फक्त इमेज त्यासाठी घेतली, त्यावरून लक्षात ठेवू शकता. If this project report is not submitted by Monday, we are sure to be brought to book. जर आपण प्रोजेक्ट रिपोर्ट मंडे पर्यंत सबमिट केला नाही तर आपल्याला शुअरली काय केलं जाईल, पनिश केलं जाईल. सो वी आर शुअर टू बी ब्रॉट टू बुक. टू ब्रिंग टू बुक म्हणजेच काय करणे, एखाद्याला पनिश करणे, शिक्षा करणे. टू बिल्ड केसेस इन द एअर. हे केसेस म्हणजे असा एखादा जो वाडा म्हणूयात किंवा जुन्या काळात राजांचा वगैरे जो मोठी बिल्डिंग वगैरे असायची, दॅट काइंड ऑफ बिल्डिंग इज नोन ॲज केसेस. इन द एअर, बिल्ड म्हणजे बांधणे, तुम्हाला माहिती आहे घर वगैरे बांधतो त्याला बांधणे असं पण म्हणतात बघा, इमारत बांधणे, घर बांधणे, राईट. मग त्याला म्हणतात टू बिल्ड केसेस इन द एअर. मग आता बिल्ड म्हणजे बांधणे, केसेस म्हणजे मोठा एखादा घर किंवा वाडा वगैरे. इन द एअर म्हणजे काय, हवेत. आता हवेत घर बांधणं वगैरे शक्य असतं का? सायन्स तिकडे आत्महत्या करेल ना असं हवेत घर बांधायचं म्हटलं, बरोबर की नाही? खरंच सायन्स आत्महत्या करेल ना. गुरुत्वाकर्षण नावाची काही गोष्ट आहे की नाही? तुम्ही बघा बरं इमेज, असं एक हवेत घर बांधणं वगैरे असं काही होतं का? नाही करता येत ना. म्हणजेच काय, मराठीमध्ये आपण म्हणतो बघा, मनोराज्य करणे, मनात मांडे खाणे वगैरे, उगीच विचार करत राहायचा, हो की नाही? मग त्याला काय म्हणतात, टू थिंक ऑफ अनअटेनेबल टार्गेट्स. ज्या गोष्टी प्राप्त करता येणार नाही त्यांचा विचार करत राहणं, म्हणजे अटेन होणार नाहीत किंवा ज्या प्राप्त करता येणं शक्य नाही त्यांचा विचार करत राहणं, त्याला काय म्हणतो आपण, टू बिल्ड केसेस इन द एअर. इन आवर ऑफिस
वी नीड डाउन टू अर्थ पीपल, नॉट दोज यूज टू बिल्डिंग केसल्स इन द एअर. आम्हाला आमच्या ऑफिसमध्ये डाऊन टू अर्थ लोक पाहिजेत, प्रॅक्टिकली वागणारे लोक पाहिजेत, ज्यांना ग्राउंड रियालिटीज माहिती आहेत असे लोक पाहिजेत. असे काय म्हणतात ऑफिसमध्ये काम करणारे माणसं पाहिजेत, लेबरर्स पाहिजेत. नॉट दोज हू यूज टू बिल्ड केसल्स इन द एअर, म्हणजे काय, जे हवेत किंवा मग त्याला बिल्ड केसल्स इन द एअर करणारे किंवा ज्या अनअटेनेबल गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार करणारे लोक नकोत. राईट, टू बिल्ड केसल्स इन द एअर. चलो नेक्स्ट. बुल इन चायना शॉप. बुल म्हणजे बैल, चायना शॉप म्हणजे एखादा चायनीज वस्तूंचे शॉप. एखादा बैल जर चायनीज वस्तूंच्या शॉपमध्ये जर घुसला तर काय करणार, सगळं नुकसानच करणार आहे. मग नुकसान करणारे म्हणजे काय, तो तिथे जाणार आणि पूर्णतः नुकसान करणार वगैरे. याचं मिनिंग काय समजून घ्यायचं की एखादा बैल आहे, तुम्ही इमेज पाहू शकता, हा एक बुल आहे समजा, तो चायना शॉप मध्ये घुसतोय, म्हणजे तो कसंही बिहेव करतोय आणि डिस्ट्रक्शन घडवतोय त्या ठिकाणी. मिनिंग बघा, वन हु इज केअरलेस अबाउट द वे ही ऑर शी बिहेव्स अँड इज देअर फॉर डिस्ट्रक्टिव्ह. अशी एखादी व्यक्ती जी इतरांचा विचार नाही करत आहे, कसंही बिहेव करते आणि त्यामुळे डिस्ट्रक्शन घडते, नुकसान होतं. हा बुल तसाही तिथे गेल्यानंतर विचार थोडी ना करतोय आणि नुकसान तर घडतंय, म्हणून ती इमेज घेतली बघा. आता बघा, शी डिड नॉट रिअलाइज द डेलिकसी ऑफ द सिच्युएशन अँड बिहेव्ड इन द मीटिंग लाईक अ बुल इन द चायना शॉप. तिला ती गोष्ट किती काय म्हणता येईल, नाजूक आहे, की तिच्या लक्षात नाही आलं. किती सेन्सिटिव्ह केस आहे किंवा सिच्युएशन किती सेन्सिटिव्ह आहे हे लक्षात नाही आलं. अँड शी बिहेव इन द मीटिंग लाईक अ बुल इन द चायना शॉप. तिने बेजबाबदारपणे वागली त्या मीटिंग मध्ये, त्यामुळे जे काही डिस्ट्रक्शन व्हायचं होतं किंवा ते आपोआप घडलं असेल, नुकसान झालं असेल. ओके, अ बुल इन अ चायना शॉप. नेक्स्ट, टू बर्न वन्स फिंगर्स. आता आपण काय करतो बघा, आपले फिंगर्स आहेत ते जर तुटले, फिंगर्स वगैरे तुटले, तुटले म्हणण्यापेक्षा आपण त्याला म्हणतो टू बर्न, जळाले, भाजले काहीतरी उचलताना वगैरे ठेवताना. टू बर्न वन्स फिंगर्स म्हणजे काय होणार, आपल्याला हर्ट होणार, बरोबर का. टू सफर लॉस ऑर हर्ट हा मिनिंग येते, टू सफर लॉस ऑर हर्ट. आता बघा, HURT हर्ट. हर्ट म्हणजे दुःख होणे, वेदना होणे. दुसरा शब्द आहे HEART हार्ट. हे हार्ट आहे, हार्ट. ओके, HEART हार्ट, आणि हे आहे हर्ट, HURT. हे हार्ट जेव्हा तुटतं ना तेव्हा हर्ट होतं, दुःख होतं. राईट, येते का लक्षात. हर्ट आणि हार्ट, आपण हार्टलाच हर्ट म्हणायला लागतो बघा. कितीतरी लोक, म्हणजे चांगले चांगले लोक मी असं पाहिलंय, हार्टला तुम्ही हर्ट कसं काय म्हणू शकता. हार्टला हर्ट होऊ शकतं एवढं कळतंय मला, पण हार्टला हर्ट कसं म्हणणार. सो हार्ट आणि हर्ट दोन गोष्टी लक्षात घ्या. हर्ट म्हणजे दुःख, वेदना, आणि हे जे हार्ट आहे, हार्ट म्हणजे हृदय, जे कोणालाही नसतं द्यायचं. अगोदर व्यवस्थित बघायचं असतं, कोणाला देता येईल, कोणाला नाही देता येईल, कोणाला द्यायला पाहिजे, समोरच्याची लायकी बघायची, बरोबर. हे मला जज नका करू, मी असं थोडंसं बोलतोय म्हणून. टू सफर लॉस ऑर हर्ट, किंवा मग ऍज बाय इन्व्हेस्टिंग मनी इन सम फायनान्शियल एंटरप्राइज ऑर टेकिंग पार्ट इन अनदर स्क्वेअर. बघा, दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्यावेळी जेव्हा आपल्याला हर्ट होतं किंवा त्रास होतो, तो सुद्धा एक मिनिंग आहे. मग सेंटेन्स दिले बघा, यू विल बर्न युअर फिंगर्स इफ यू ट्राय टू ब्रिंग अबाउट कन्सिलिएशन बिटवीन देम. त्या दोघांमध्ये कन्सिलिएशन म्हणजे काय, आपण त्याला म्हणूयात की दोन व्यक्तींमध्ये भांडण वगैरे झाल्याच्या नंतर जेव्हा त्यांचा समेट घडवला जातो, दॅट इज नोन ॲज रिकन्सिलिएशन. समेट घडवणं. दोन व्यक्तींमध्ये तू जर पुन्हा समेट घडवायला जाशील, यू विल बर्न युअर फिंगर्स, तुलाच त्रास सहन करावा लागेल. यू विल हाव टू सफर लॉस और यू विल हाव टू सफर हर्ट. ओके, त्रास सहन करावा लागेल किंवा सफर करावा लागेल. सॉरी, चलो. टू बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स. इडियम बघा, टू बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स. समजा ही कॅन्डल आहे किंवा आपल्याकडे इमेज मध्ये कॅन्डल आहे, इमेज पाहून घ्या, पाहिली, दोन्ही साईडने सुद्धा जळतीये. आता आपण जर असा विचार केला की ती फक्त एका साईडने जळती, दोन्ही साईडने नाही. जर एका साईडने जर कॅन्डल जळत आहे तर ती वेळ घेईल जळायला, बरोबर. समजा 1 तास जर अशी ती एका साईडने आपण पेटवली, तिला जर एक तास जर लागणार असेल, राईट, आणि दोन्ही साईडने जर आपण तिला पेटवलं
तर ती काय होईल, लवकरात लवकर जळून जाईल, संपून जाईल. म्हणजे एका साईडने जर पेटवली तर 1 तास जर जाणार असेल, दोन्ही साईडने जर पेटवली तर ती अर्ध्या तासात संपून जाईल. म्हणजे काय करतोय आपण ती कॅन्डल दोन्ही साईडने जाळून त्याची उधळपट्टी करतोय. म्हणजे मिनिंग काय बघा, टू बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स म्हणजे टू स्पेंड रिसोर्सेस एक्स्ट्रा वॅगंटली. आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत त्याचा वापर आपण एक्स्ट्रा वॅगंटली करतोय, म्हणजे फार उधळपट्टी करतोय, असं त्याचं मिनिंग आहे. टू स्पेंड रिसोर्सेस एक्स्ट्रा वॅगंटली. आफ्टर द फर्स्ट इयर्स phenomenal profits, he started burning the candle at both ends and soon fell into a debt trap. आता बघा इथे एक शब्द आहे डेट. हा डेप्ट नाही, हा DEBT, डेप्ट. डेप्ट नाही म्हणायचं, काय म्हणायचं, डेट. आता तुम्ही पाहिलं असेल ते बॉईज 4 मध्ये आहे ना, न्यू ऍडिशन, ती म्हणते नाही ऍडमिशन. मग तो म्हणतो की माझा यम सायलेंट आहे. असं कोणत्याही शब्दातला काहीही सायलेंट नाही करता येत. इथं बी सायलेंट आहे, मग त्याने डेप्ट आणि डेट ते घ्यायला पाहिजे होतं की हा मग इथं बी सायलेंट आहे, तर त्यांना ते थोडं ग्रामर शिकवायचं. बी सायलेंट आहे याचं प्रोनाउन्सिएशन डेप्ट असं न करता डेट असं करायचं. ओके, चलो. पहिल्या वर्षी जे काही प्रॉफिट झाले ते प्रॉफिट झाल्यानंतर त्याने काय केलं की स्टार्टेड बर्निंग द कॅन्डल ऍट बोथ एंड्स. त्यानंतर उधळपट्टी चालू केली आणि नंतर तो कशामध्ये अडकला गेला, डेट ट्रॅप मध्ये, म्हणजे कर्जाच्या विळख्यात अडकला गेला. ओके, टू बर्न द कॅन्डल ऍट बोथ एंड्स म्हणजे रिसोर्सेस जे आहेत ते एक्स्ट्रा वॅगंटली यूज करणे. टू बरी द हॅचेट, पास्ट क्वारल्स, भूतकाळातले जे भांडणं वगैरे आहेत ते सगळं विसरणं, त्यांना पुरून टाकणं, ते वाद वगैरे काय जे असेल ते सगळं विसरून जाणं. फेब्रुवारी जवळ आले की पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात करणं एकत्र येऊन. टू फॉरगेट पास्ट क्वारल्स, टू बरी द हॅचेट असं म्हणतात त्याला. सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे बघा. ऑलराऊंड डेव्हलपमेंट ऑफ द नेशन इज पॉसिबल ओनली इफ डिफरंट कम्युनिटीज बरी द हॅचेट अँड वर्क टुगेदर. देशाचा सर्वांगीण विकास, ऑलराऊंड डेव्हलपमेंट जर व्हायचा असेल तर वेगवेगळ्या कम्युनिटीजने त्यांच्यातील जे भांडणं वगैरे आहेत ते पुरून टाकायला पाहिजेत. दी शुड बरी द हॅचेट अँड ओनली इफ डिफरंट कम्युनिटीज बरी द हॅचेट अँड वर्क टुगेदर, आणि एकत्र येऊन काम करायला पाहिजे, तेव्हा देशाचं काय होईल, ऑलराऊंड डेव्हलपमेंट होईल. बरी द हॅचेट म्हणजे काय करणे, जुने जे भांडणाचे मुद्दे आहेत किंवा ते सगळं पास्ट क्वारल्स वगैरे विसरून जाणे. अ बर्निंग क्वेश्चन म्हणजे सध्याच्या काळातला चर्चेतला जो मुद्दा असतो त्याला बर्निंग क्वेश्चन असं म्हणतात, जो फार चर्चेला घेतला जातोय, लोकांमध्ये फार चर्चा असते. जसं की अलीकडे वेगवेगळ्या राज्यांच्या राजकारणात जर पाहिलं तर पक्ष फोडाफोडी एक फार चर्चेला घेतला जाणारा मुद्दा आहे. मग पक्षांमध्ये जर फोडाफोडी केली जात असेल तर तो जो मुद्दा आहे दॅट इज नोन ॲज अ बर्निंग क्वेश्चन. बरोबर, कोणी कोणता पक्ष फोडतंय की ते पक्षाला स्वतःचा पक्ष करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे असं जे आहे चर्चेला घेतलं जाणं दॅट इज नोन ॲज बर्निंग क्वेश्चन. अन इश्यू दॅट इज बिंग हॉटली डिस्कस्ड एव्हरीवेअर, सगळीकडे चर्चेला घेतला जाणारा मुद्दा. Runaway inflation that the government does not know how to curb is the burning question of the day. प्रचंड प्रमाणाचं जे इन्फ्लेशन आहे, महागाई आहे, जे गव्हर्नमेंटला लवकर कर्ब करता येणार, त्याच्यावरती कंट्रोल आणता येणार, तो मुद्दा सध्या काय फार चर्चेला घेतला जातोय. अशा प्रकारचा सेंटेन्स आहे. बर्निंग क्वेश्चन म्हणजे फार डिस्कस केला जात आहे लोकांमध्ये. चलो नेक्स्ट, बाय अँड बाय, हळूहळू म्हणतो आपण, हळूहळू. ग्रॅज्युअली, एखादी गोष्ट ग्रॅज्युअली होते बघा, कुठल्याही गोष्टीला वेळ लागतो. आपण म्हणतो ना की आपण नेहमीच कधी कधी आपल्याला थोडंसं डाऊन फील होतं की अभ्यास वगैरे होत नाही, ते मोटिवेशन राहत नाही. हे सगळं साहजिक आहे, ती नेहमीच होणार आहे आयुष्यामध्ये, राईट. कधी आपण फार मोटिवेटेड असू, कधी अभ्यासात मन लागणार नाही, हे सगळं होणार आणि हे नॉर्मल व्यक्तीबरोबर होतं. ते ऍक्सेप्ट जितक्या लवकर करता येईल तितक्या लवकर ते चांगलं आहे. आणि ती वेळ काय कंटिन्यू राहत नाही, म्हणजे जर कधी आपल्याला डिप्रेशन फील होत असेल तर ते साहजिक होईल सुद्धा, परंतु ते कंटिन्यू राहत नाही, हळूहळू आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकतो. तर मग डोंट लूज पेशन्स, पेशन्स सोडायचे नाही, संयम सोडायचा नाही. थिंग्स विल इम्प्रूव्ह बाय अँड बाय. मग या बाय अँड बायचं मिनिंग काय, थिंग्स विल इम्प्रूव्ह, गोष्टी हळूहळू सुरळीत होतील किंवा बाकी गोष्टी सुरळीत पार पडतील, असं जे म्हणायचं असतं ना, फॉर दॅट वी यूज बाय अँड बाय. चल, बाय डिंट ऑफ, आपण त्याला असं म्हणतो बघा, च्यामुळे, एखाद्या गोष्टीमुळे किंवा एखादी गोष्ट असण्यामुळे. बाय डिंट ऑफ म्हणजे बाय व्हर्च्यू ऑफ, च्यामुळे. सक्सेस कॅन बी अचीव्ड ओनली बाय डिंट ऑफ हार्डवर्क अँड अ बिट ऑफ गॉड्स ग्रेस. सक्सेस कसं अचीव्ह केलं जाईल, सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे, वाचा ते.
सक्सेस अचीव कसं केलं जातं? बाय डिंट ऑफ हार्डवर्क. सक्सेस हार्डवर्क द्वारे मिळवलं जातं. अँड अ बिट ऑफ गॉड्स ग्रेस. आणि अर्थात काय? देवाची सुद्धा आपल्यावरती थोडीफार कृपा असायलाच पाहिजे, असं सेंटेन्स मध्ये म्हटलं. सक्सेस कॅन बी अचीव्ड ओनली बाय डिंट ऑफ हार्डवर्क अँड अ बिट ऑफ गॉड्स ग्रेस. बाय डिंट ऑफ, च्या द्वारे, च्यामुळे. ओके. बाय डिंट ऑफ, बाय व्हर्च्यू ऑफ. बाय फेअर मीन्स अँड फाऊल. फेअर म्हणजे काय? चांगला. फाऊल म्हणजे काय? खराब किंवा वाईट, जो चांगला नाही असा. बाय फेअर मीन्स, हे मीन्स म्हणजे काय? साधने. मग तुम्ही एखादी गोष्ट जर अचीव करायची, ती अचीव करताना चांगल्या साधनांचा वापर करताय, खराब साधनांचा सुद्धा वापर करताय, म्हणजे वाईट साधनांचा सुद्धा वापर करताय. म्हणजे काय? तुम्ही चांगल्या वाईट सगळ्याच मार्गांचा वापर करताय. बाय फेअर मीन्स ऑर फाऊल. अशाच प्रकारचे आपल्याकडे आणखी एक इडियम आहे, त्याला म्हणतो आपण बाय हुक और बाय क्रूक. बाय हुक और बाय क्रूक म्हणजे एनकेन प्रकारे, म्हणजे कोणतेही मार्ग वापरून, कोणतेही साधन वापरून, साम दाम दंड भेद, सत्ता मिळवायची म्हणजे मिळवायची, त्याला म्हणतात बाय हुक और बाय क्रूक. म्हणजे हे काही लोक असं करतात बघा, नोकरीसाठी पैसा भरणार, कोणालाही मॅनेज करणार, काही करणार, अभ्यासही करणार, म्हणजे जशा प्रकारे जमल तशा प्रकारे नोकरी मिळवणार. बाय हुक और बाय क्रूक. बाय फेअर मीन्स ऑर फाऊल. बाय एनी मीन्स, प्रत्येक मार्गाने, काहीही मार्गाने, गुड ऑर बॅड, सगळे साधनं वापरून, सगळे मार्ग वापरून एखादी गोष्ट जर करत असो तर त्याला म्हणतात बाय फेअर मीन्स ऑर फाऊल. सेंटेन्स बघा. इन द मॉडर्न मटेरियलिस्टिक सोसायटी द ओनली एम ऑफ द पीपल अपियर्स टू बी टू अक्वायर मनी बाय फेअर मीन्स ऑर फाऊल. आजचे जे भौतिकवादी जीवन आहे, या जीवनशैलीमध्ये फक्त आणि फक्त पैसा मिळवणं हे ध्येय राहिले, आणि तो पैसा कोणत्याही मार्गाने मिळवायचा. अशा प्रकारे एक काय झाली? जीवनशैली झाली. चलो नेक्स्ट. बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे अविरतपणे नसणे. अविरतपणे नसणे, अखंडपणे नसणे, ज्याच्यामध्ये गॅप्स आहेत, किंवा तुम्ही एखादा असतो ना फार असं सीझनल अभ्यास करतो बघा, प्रिलिम्स आले की 3 महिने अभ्यास करायचं, स्कोर चांगला आला तर मेन्स अभ्यास करायचा, नाही चालला पुन्हा गावाकडे, नाही चालला इकडेच टाइमपास आणायला, पुन्हा प्रिलिम्सच्या वेळेस 3-4 महिने अभ्यास करायचा, स्कोर आला तर मेन्स, हे असला उद्योग. म्हणजे काय? बाय फिट्स अँड स्टार्ट्स. अशाने थोडी ना सक्सेस मिळणार आहे, अजिबात नाही. विदाउट स्टडी ऍप्लिकेशन ऍट इंटरव्हल्स, म्हणजे तुम्ही कंटिन्युअसली सातत्य ठेवून नाही करत, ऍट इंटरव्हल्स म्हणजे काय? तुम्ही ब्रेक घेत असं काहीतरी करता. सक्सेस डिमांड्स इन्सेसंट हार्डवर्क. वर्किंग बाय फिट्स अँड स्टार्ट्स डज नॉट टेक वन एनिवेअर. सक्सेसला काय पाहिजे? सातत्याने हार्डवर्क करणं आवश्यक आहे. वर्किंग बाय फिट्स अँड स्टार्ट्स म्हणजे तुम्ही कधी कधी असं थांबून थांबून करताय, कधी अभ्यास करताय, कधी गॅप घेताय, 3 दिवस अभ्यास करताय, 4 दिवस सुट्टी मारताय, असं करून वगैरे काही होणार नाही. ओके. बाय फिट्स अँड स्टार्ट्स, अविरतपणे नसणे, अखंडपणे नसणे. चलो. बाय हुक और बाय क्रूक ही इडियम मी तुम्हाला आता सांगितली बघा, म्हणजे सगळ्या प्रकारचे मार्ग वापरून, सगळ्या प्रकारचे साधनं वापरून एखादी गोष्ट तुम्ही मिळवताय, अचीव करताय. बाय हुक और बाय क्रूक, चांगले वाईट सगळ्या प्रकारचे गोष्टी वापरणं. ऑल पॉलिटिकल पार्टीज वॉन्ट टू बी इन पॉवर बाय हुक और बाय क्रूक. सगळ्या प्रकारचे मार्ग वापरून, अवलंबून, सगळ्या प्रकारच्या साधनांचा वापर करून सत्ता मिळवणं पॉलिटिकल पार्टीजना तसं वाटतं. बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजे फार स्पीडने, ऍट अ रॅपिड पेस, प्रचंड वेगाने. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हॅज डेव्हलप्ड बाय लिप्स अँड बाउंड्स. ऑफन वी फाइंड इट डिफिकल्ट टू कीप पेस विथ इट. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रचंड वेगाने विकसित होते, डेव्हलप झाली, त्याच्याबरोबर काय करणं? वेग मॅच करणं किंवा स्पीड मॅच करणं आपल्याला शक्य होत नाहीये. म्हणजे काय? डेव्हलप्ड बाय लिप्स अँड बाउंड्स, प्रचंड वेगाने काय झाली? डेव्हलप झाली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. टू कॉल अ स्पेड म्हणजे काय? एकदम स्पष्ट बोलणे, स्ट्रेट फॉरवर्ड बोलणे. एखाद्याला वाईट जरी वाटलं तरी बोलणे, जर आपण म्हणतो ना बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायला पाहिजे, मग ते खरं बोलणारा आहे, स्ट्रेट बोलणारा आहे, बोल्ड जो आहे बोलण्यामध्ये, त्याला म्हणतात टू कॉल अ स्पेड. टू बी स्ट्रेट फॉरवर्ड इन वन टॉक. ही इज स्ट्रेट फॉरवर्ड इन हिज टॉक म्हणजे तो बोलण्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड आहे.
ही हू कॉल्स अ स्पेड फेल्स टू विन इमिडिएट पॉप्युलरिटी बट विन्स पीपल्स ॲडमायरेशन इन द लॉंग रन. आपल्याला एखादी गोष्ट जर एखादी व्यक्ती जर वास्तव जर आपल्या समोर ठेवत असेल तर आपल्याला सुरुवातीला वाईट वाटतं, परंतु तेच खरं आहे आणि ते स्वीकारायला पाहिजे. ते जेव्हा लक्षात येईल तेव्हा तुम्ही त्याला काय कराल, ऍडमायर कराल. सुरुवातीला तुम्हाला मान्य आहे की वाईट वाटेल, परंतु नंतर लॉंग रन मध्ये तुम्ही काय कराल, त्याला निश्चितपणे ऍडमायर कराल. म्हणून सत्य बोलायला पाहिजे, स्ट्रेट फॉरवर्ड असायला पाहिजे. नेक्स्ट, टू कॉल टू अकाउंट, एखाद्याकडून एखाद्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन मागणे, एखाद्याला जिम्मेदार पकडणे, जबाबदार धरणे. टू डिमांड अँड एक्सप्लेनेशन. आता एक्सप्लेनेशन या शब्दाचं स्पेलिंग लक्षात घ्या, म्हणजे लक्षात ठेवायचंय एक्सप्लेनेशनचं स्पेलिंग कसं आहे. कारण का EXPLAIN, एक्सप्लेन म्हणजे काय, स्पष्ट करणे. एक्सप्लेनेशन हे नाउन आहे. मग एक्सप्लेनचं स्पेलिंग काय, EXPLAIN आहे, परंतु हा आय याच्यामध्ये एक्सप्लेनेशन मध्ये सुरुवातीला दिसत नाही. EXPLANATION असंच स्पेलिंग आहे. दोन्ही शब्दांचं स्पेलिंग लक्षात ठेवा, एक्सप्लेन आणि एक्सप्लेनेशन. At whatever level the mistake is committed, it is the departmental head who will be called to account. एखाद्या डिपार्टमेंट मध्ये कुठेही जरी मिस्टेक घडली तरी सुद्धा रिस्पॉन्सिबल कोणाला पकडलं जाईल, हेड ऑफ द डिपार्टमेंटला, जो डिपार्टमेंटल हेड आहे त्याला. म्हणून टू कॉल टू अकाउंट, इट इज द डिपार्टमेंटल हेड हु विल बी कॉल्ड टू अकाउंट, यांना जिम्मेदार पकडलं जाईल. ओके, किंवा मग असं म्हणता येईल की त्यांच्याकडूनच त्या गोष्टीचं काय केलं जाईल, एक्सप्लेनेशन मागितलं जाईल. ओके, टू डिमांड अँड एक्सप्लेनेशन. नेक्स्ट, कॅरी द डे. टू कॅरी द डे म्हणजे काय करणे, टू विन विक्ट्री, विजय मिळवणे, एखाद्या गोष्टीवरती विजय मिळवणे. टू विन अ विक्ट्री, त्याला थोडक्यात विजय मिळवणे म्हणजेच काय, टू कॅरी द डे. सेंटेन्स बघा, दो द ऑस्ट्रेलियन्स कॅरीड द डे इन द फायनल मॅच, म्हणजे फायनल मॅच जरी त्यांनी जिंकलेली असली, ऑस्ट्रेलियन्सनी जिंकलेली असली तरी सुद्धा theirs was not the best team of the tournament, त्यांची टीम ही टुर्नामेंट मध्ये बेस्ट टीम नव्हती. जरी त्यांनी ऑस्ट्रेलियन्स कॅरीड द डे म्हणजे काय, जरी ते फायनल मध्ये जिंकलेले असले तरी सुद्धा. कॅरी द डे, टू विन किंवा टू अचीव समथिंग, टू विन अ विक्ट्री. ओके, चला लेक्चर नंबर 2 हे आपलं इडियम्स वरती होतं. याच्यानंतर थर्ड लेक्चर असेल किंवा मग याच्यानंतर काही लेक्चर्स आपले इडियम्सचे असतील. पालांडसुरी या पुस्तकातील सर्व इडियम्स आपल्या या ओकॅप मास्टर कोर्समध्ये आपण पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटूया, तोपर्यंत जय हिंद.